एका गावात एक शंकर नावाचा माणूस होता. जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी तो करायचा. नेहमी दारूच्या नशेत असणं, बस स्टँडवर पाकिट मारणं, जुगार खेळणे, लोकांना शिवीगाळ करून घाबरवणे, जणू वाईटपणाचं जिवंत उदाहरणच होता तो. पण त्या माणसाची एकच सवय होती. आठवड्यातून एक दिवस तरी तो तलावाच्या काठावर जायचा आणि माशांना अन्न घालायचा. कुणालाही माहित नव्हतं का तो असं करतो, पण त्या माशांना मात्र तो त्याचा देव वाटायचा. काळ सरला, त्याची तब्येत खालावली, तो आजारी राहू लागला आणि एक दिवस त्याचा मृत्यू झाला. यमदूत त्याला न्यायला आले आणि त्याच्या आत्म्याला खेचून घेऊन गेले. त्याला यमराजासमोर उभे करण्यात आले. त्याचे कर्म मोजले गेले. तोलपट्टीवर फक्त पापच आणि गुन्हेच होते. निश्चित होतं नरक त्याची वाट पाहत आहे. त्याला नरकाची शिक्षा देण्यात आली. पण त्या क्षणी एक चमत्कार घडला. अचानक लाखो मासे स्वर्गातून प्रकट झाले. त्यांनी आवाज दिला, हा तोच आहे ज्याने आम्हाला उपाशी मरू दिलं नाही, आमच्या पोटाला रोजचं अन्न दिलं. त्याच्या ह्या एका चांगल्या कर्मामुळे त्याचे असंख्य पाप आम्ही माफ करतो. पापी असूनही जेने एका जीवाचं पोट भरलं तो स्वर्गाचा हक्कदार आहे. आणि तो पापी माणूस स्वर्गाच्या मार्गाने निघून गेला आणि स्वर्गातील सर्व सुख उपभोगू लागला. आत्ता सांगा बरं की शंकरच्या ह्या गोष्टीवरून आपणास काय शिकवण भेटते? जे स्वामी भक्त असतील त्यांच्या लक्षात पटकन स्वामींचा हा विचार येईल की अन्नदान हेच महादान. बरोबर ना? दररोज नाही जमले तरी हरकत नाही, पण फक्त गुरुवारी तरी अन्नदान करा. आणि एकट्याला अन्नदान शक्य होत नसेल तर सामूहिक अन्नदानात सहभागी व्हा. सामूहिक अन्नदान म्हणजेच हजारो सेवेकरी मिळून आपला लहानसा हातभार लावून एक मोठे अन्नदान करतात. अशाच सामूहिक अन्नदानात जर का तुम्हालाही छोटासा हातभार लावून या पुण्याच्या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपल्या सशक्तीनुसार दान पाठवू शकता. हे दान एकत्र गोळा करून दर गुरुवारी रोडवरील निराधार गरिबांसाठी सामूहिक अन्नदान ठेवले जाते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा तुम्ही या पुण्याच्या कार्यात सहभागी होऊ शकता, कारण ह्या चॅनलच्या रेव्हेन्यूने सुद्धा सामूहिक अन्नदानच केले जाणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑन करा. एक लाईक करा, एक कॉमेंट करा आणि एक शेअर करा. जय जय श्री स्वामी समर्थ.